झाली की नाही एकदम खुसखुशीत चकली. बनवायला खूपच सोपी असणारी, अजिबात तेलकट न होणारी, मस्त अशी सोप्यातली सोपी चकली म्हणजेच डाळ तांदळाची चकली आज आपण पाहतोय. जी बनवायला सोपी आहे आणि तितकेच ती खमंग आणि खुसखुशीत सुद्धा लागते. चला चकली बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी इथं मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे 2 वाट्या भरून. 2 वाट्या भरून म्हणजेच इथे बरोबर अर्धा किलो मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. जे स्वच्छ धुवून मी सुकवून घेतलेले आहेत. म्हणजे कसं ना आपल्याला पुन्हा हे असे धुता येणार नाहीत म्हणून धुवून रात्रभर सुकवून घेतलेले आहेत. कडकडीत सुकले. आता यानंतर 2 वाट्या जेव्हा तांदूळ असेल तर त्यासाठी आपल्याला बरोबर डाळ लागणार आहे. वजनी प्रमाण जर सांगायचं झालं तर अर्धा किलो जर तांदूळ असेल तर त्यासाठी त्याच्या निम्म म्हणजेच पाव किलो आपल्याला घ्यायची आहे डाळ. अतिशय सोपं गणित आहे. तांदळाच्या निम्मच आपल्याला इथं हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. आता सगळ्यात आधी हे दोनही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पण भाजून घेत असताना फार घाई करायची नाही बरं का. अतिशय मंद आचेवरती छान कडक डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. पण यावरती अजिबात रंग वगैरे उठायला नको. म्हणजेच डाळीवरती अजिबात डाग यायला नको, डाळ करपायला सुद्धा नको आणि रंग सुद्धा चेंज व्हायला नको. लो टू मीडियम फ्लेमवरती अशी छान भाजून घेतली ना की मग बघा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजले जाते आणि जेव्हा डाळ भाजायला सुरुवात होते ना त्यावेळेस छान सुवास सुद्धा यायला सुरुवात होते. तर बरोबर 10 ते 12 मिनिटांच्या अंतरावरती मंद आचेवरती छान ही डाळ मी भाजून घेतली आहे. बघा अजिबात कुठेही डाग या डाळीवरती तुम्हाला दिसणार नाही, पण तरी सुद्धा कडकडीत भाजली गेली आहे. 10 ते 12 मिनिट मला लागले. हातावरती घेऊन बघायची, चांगलं अशी कडक ही डाळ लागायला हवी, चटका लागायला हवा इथपर्यंत ही डाळ मी भाजून घेतलेली आहे. आता ही डाळ आपण काढून घेऊयात. पण काढून घेत असताना काय करायचं, एका ताटावरती असं कॉटनचं कापड अंथरायचं आणि यावरती ही डाळ काढून घ्यायची. डायरेक्ट जर तुम्ही ताटामध्ये काढून घेतली ना तर डाळ गरम आहे, त्याला वाफ बसू शकते आणि पुन्हा डाळ ओली होऊ शकते. कापडामुळे अजिबात डाळ वाफ धरत नाही. आता लगेचच आपण तांदूळ सुद्धा भाजून घेऊयात. तांदळासोबतच आपल्याला 5 ते 6 यामध्ये लवंगा घालायच्यात. एक पोह्याचा चमचा भरून जिरं, तितकंच आपल्याला यामध्ये बडीशेप घालायचं आहे आणि ओवा सुद्धा मी घातलेला आहे. हे सगळं साहित्य आधीप्रमाणे जशी डाळ आपण भाजून घेतली की नाही एकदम कडकडीत, तसेच तांदूळ सुद्धा आपल्याला कडकडीत भाजून घ्यायचे आहेत. पण अजिबात या तांदळावरती डाग यायला नकोत. 10 ते 12 मिनिटांसाठी छान कडकडीत असे हे तांदूळ मी भाजून घेतलेले आहेत आणि आता यानंतर यामधून छान सुवास सुद्धा येतोय. गॅसची फ्लेम मी इथं बंद केलेली आहे आणि डाळीसोबतच आता हे तांदूळ सुद्धा मी काढून घेणार आहेत आणि संपूर्णपणे हे तांदूळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तास 2 तासामध्ये डाळ आणि तांदूळ चांगले थंड झालेले असतात आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बारीक दळून आणायचे आहेत. दळून आणताना जसं आपण गव्हाचं पीठ कसं चांगलं बारीक दळून आणतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा बारीकच दळून आपल्याला आणायचं आहे. चकलीसाठी लागणारी अतिशय साधी सोपी अशी ही भाजणी आहे. ही भाजणी तुम्ही बनवून पहा आणि मग मला सांगा की चकल्या कशा होत आहेत त्या. इथे मी हे डाळ आणि तांदूळ दळून आणलेले आहेत आणि यानंतर हे तुम्ही बघू शकता अतिशय बारीक असं पीठ इथे दळून आणलेलं आहे. आता लगेचच आपण चकल्या बनवायला घेऊयात. यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतीचं मीठ आणि यानंतर अगदी पाव चमचा भरूनच आपल्याला यामध्ये हळद घालायची. हळद जर जास्त पडली तर चकलीला जरा जास्त डार्क रंग येतो आणि यानंतर यामध्ये मी मिरची पावडर घातलेली आहे. चकली थोडीशी झणझणीत तिखटच चांगली लागते म्हणून जवळजवळ 3-3.5 चमचे मी यामध्ये लाल तिखट घातलं. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. यासोबत थोडासा ओवा सुद्धा घातला आणि मुठभर मी इथं घेतलेले आहेत पांढरे तीळ, हे सुद्धा घालायचे आहेत. हे सगळे कोरडे जिन्नस आधी आपल्याला चांगले चमच्याने मिसळून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे. तर बघा, तेलाच्या किटलीमधल्या 2 पळी किंवा जर तुम्ही पोह्याच्या चमच्याने मोजलेत तर एक 5 ते 6 चमचे असे हे कडकडीत तेलाचं मोहन आहे. हे मोहन व्यवस्थित मी सगळ्या पिठाला चोळून लावून घेतलेलं आहे. आता यानंतर हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. मळून घेत असताना कुठलीही उकड वगैरे आपल्याला काढायची नाहीये. इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि या गरम पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहे. अगदी कडकडीत गरम नको, कोमटपेक्षा थोडं जास्त गरम असायला हवं, पण आपल्याला मळता येईल इतपत हे गरम असायला हवं. तर पाण्याचा थोडा थोडा अंदाज घ्यायचा आणि या अंदाज घेतच आपल्याला हे थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे.
हे पीठ मळत असताना मला किती पाणी लागलं हे सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा, जेव्हा मी पीठ मोजून घेतलं होतं, तर पाण्यासाठी जो कप घेतला मी मेजरिंग कप, त्या कपाच्या अंदाजानुसार बरोबर 4 वाट्या भरून 4 कप भरून हे पिठी भरली होती. यासाठी मला जवळ-जवळ 2.25 कप पाणी लागलेलं आहे. 2-3 चमचे इकडं-तिकडं पाणी नक्कीच होऊ शकतं. फक्त पाणी गरम घ्यायचं हे तुम्ही लक्षात घ्या, कारण आपण अजिबातच उकड काढत नाही आहोत. गरम पाण्यामध्ये व्यवस्थित पीठ फुललं सुद्धा जातं, छान वाफ सुद्धा बसते आणि यामुळेच चकल्या अतिशय खुसखुशीत होतात. जास्तीचा पसारा न घालता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आजची ही चकलीची रेसिपी आहे. यामुळे सगळ्याच स्टेप्स कशा सोप्या करून इथे सांगितलेल्या आहेत. बघा, साधारण एक अर्धा तासासाठी हे पीठ मी भिजत घातलं होतं. सुरुवातीला सैलसर वाटत होतं, पण आता पाणी जे पिठाने संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे ना, आता थोडंसं घट्ट वाटतंय. म्हणून मग काय करायचं, एक उंडा यामधून घ्यायचा आहे आणि हा चांगला मळून घ्यायचा आहे. हवं तर हाताला थोडंसं तुम्ही पाणी लावून घेऊ शकता. असं केल्यानं काय होतं की पीठ एकजीव असं मिक्स होतं, छान मऊसूत असा गोळासुद्धा होतो आणि चकल्या जेव्हा आपण सोऱ्यामधून पाडत असतो ना, तर त्याची जी तार आहे ती अजिबात तुटत नाही. व्यवस्थित आपल्याला एकसारख्या अशा चकल्या करता येतात आणि काटेसुद्धा खूप सुरेख येतात. चकली पाडून घेण्यासाठी हवं तर तुम्ही प्लास्टिकचा कागद वापरू शकता, बटर पेपर वापरू शकता. पण मी मात्र इथे अशा छोट्या-छोट्या डिश घेत असते. यावरती अगदी थेंब-थेंबभर तेल पुसून घ्यायचे, की जेणेकरून चकली जेव्हा आपण यावरती पाडून घेऊ, त्यावेळी ती अलगद लगेचच अशी हातावरती आपल्याला उचलून घेता येईल. तर ही तर आपली तयारी झालेलीच आहे. आता यासोबतच सोऱ्याला सुद्धा मी तेल लावून घेतले. यामध्ये मळून घेतलेला उंडा घालायचा आणि यावरची जी चकती आहे ती लावून घ्यायची. संपूर्ण तयारी आपली झालेली आहे. आता लगेचच चकल्या पाडायला घेऊयात. आता ज्या डिशला आपण तेल लावून घेतलं त्यावरतीच आपण चकल्या पाडून घेणार आहोत. एका वेळेस 4-4 चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्या 4ही चकल्या आपण एका वेळेस तळून घेऊ शकतो. कढई थोडीशी मोठी असेल तर तुम्ही अजून 4-5 अशा डिशसुद्धा घेऊ शकता. तर बघा, अजिबात तार कुठेही तुटत नाहीये. एकसारखी अशी तार पडली जाते. शेवटचं टोक मात्र बंद करून घ्यायला अजिबात विसरायचं नाही. याच पद्धतीने मी 4 चकल्या तयार करून घेतल्या आणि आता या आपण तेलामध्ये सोडूयात. चकल्या तळत असताना तेल मध्यम गरम असायला हवं. खूप कडकडीत सुद्धा चकल्यांसाठी तेल गरम नसतं किंवा अगदीच खूप आपल्याला कोमटसुद्धा तेल नको. लगेचच तेलामध्ये चकल्या विरघळू शकतात. म्हणून तेल मध्यम गरम असायला हवं. चकलीचा एक तुकडा घातल्यानंतर छान असे बुडबुडे यायला हवे. असे बुडबुडे आले की लगेचच चकल्या तुम्ही या तेलामध्ये सोडू शकता. नेहमी चकल्या मध्यम आचेवरतीच तळून घ्यायच्या, म्हणजे आतमध्येपर्यंत त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि रंगसुद्धा सुरेख येतो. आणि महिना 1.5 महिने सुद्धा या चकल्या छान टिकतात, कारण या आतमध्येपर्यंत तळलेल्या असतात, अजिबात मऊ पडत नाहीत. साधारण 2-1 मिनिटांसाठी अशाच मी चकल्या तळू दिलेल्या आहेत. यावरचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि आता तेलावरती या चकल्या तरंगायला सुरुवात झाली आहे. उलटपलट करत आणखीन 2-1 मिनिटांसाठी या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. चकल्या तळायला तुम्हाला माहितीच आहे तसा थोडासा वेळच लागतो. या चकल्या आतमध्येपर्यंत तळण्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्यायचा. साधारण एक 5 ते 6 मिनिटांमध्ये एक बॅच तळून होते. चकल्यांवरचे बुडबुडे संपूर्णपणे कमी झाले. चकल्या तळाला जाऊन बसायला लागल्या की मग समजून घ्यायचे की या चकल्या आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळलेल्या आहेत. तेलामधून काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित निथळून घ्यायच्या. याच पद्धतीने बाकीच्या चकल्या सुद्धा मी करून घेणार आहे. चकल्यांना काटे बघा तुम्ही किती छान आलेत आणि यासोबतच रंग सुद्धा एकसारखा आलेला आहे. चकल्या आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. हातावरती चकलीचा तुम्हाला तेलकटपणा अजिबात दिसणार नाही. अजिबात या तेलकट झालेल्या नाहीत, तितक्याच त्या खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. लगेचच भुगा होतोय, म्हणजेच या चकल्या भरपूर अशा खुसखुशीत झाल्यात. तर आशा करते आजची ही डाळ तांदळाची माझ्या पद्धतीने केलेली चकली तुम्हाला आवडली असेल. आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.